गाईज आम्ही आलोय अटल तुरंग रोहतांगला. बघू शकता. फायनली खूप इच्छा होती हे बघायचं. मस्त वाटला, एकदम जबरदस्त. इथे यायची खूप वर्षापासून इच्छा होती रोहतांग बनल्यापासून. त्यासाठीच ॲक्च्युली मी आलो इकडे आणि फायनली इथे पोचलोय मी. त्यांच्याकडे आपला मोबाईल देतोस का? अनिल जबरदस्त मजा आहे भाई, एक नंबर. नक्की तुम्ही पण भेट द्या इथे रोहतांग पासला. प्लास्टिक आता आपण अटल टनलच्या थ्रू आमची लेह लडाखचा प्रवास सुरू झाला. मंगल मूर्ती मोरया आई गावदेवी माते की जय. फायनली आम्ही लाईव्ह पोहोचलोय अटल टनलला. तर गाईज आम्ही पोचलोय रोहतांग अटल टनल. या अनिल शेठ दोन शब्द बोला. नमस्कार गाईज, फायनली आम्ही आता मनालीवरून सकाळी 6 वाजता निघालेलो आहोत. आजचा आमचा प्रवास जवळजवळ 400 किलोमीटरचा आहे. आता आम्ही 31 किलोमीटर प्रवास करून लेहकडे लेहला कनेक्ट करणारा अटल टनल या ठिकाणी पोचलेलो आहोत. आजचा प्रवास आमचा बऱ्यापैकी ऑफरोडिंगचा आहे. खूप मजा येणार आहे. आम्ही 4ही जण, श्रावण म्हात्रे, सोमनाथ म्हात्रे, पृथ्वीराज म्हात्रे, अनिल म्हात्रे, खूप एन्जॉय करत आहोत, हसत आहोत, मजा करत आहोत. तुम्ही आमच्यासोबत एन्जॉय करा. धन्यवाद. भांडारी कर ना भाई. गाईज आता फायनली 8.5 किलोमीटरचा हे क्रॉस करून आम्ही आलोय फायनली. आणि ती जी जीप हे पडली होती दरी, स्कॉर्पिओ होती इथेच पडलेली, ह्याच जागेवर बघू शकता गाईज. गाडी काढली गाईज. हे बघा ती स्कॉर्पिओ. ठीक आहे. ठीक आहे. गाईज आता मी काढू का? हाच तो कॉलम गाईज, त्या सलाईन वरती पडलेली स्कॉर्पिओ. चलो ओके, बाय बाय अटल छटू. अटल टनल. काय स्कॉर्पिओ जर बघितले असेल काय हालत झाली असेल त्या लोकांची, एवढ्या स्पीड मध्ये आले असतील, खतरनाक स्पीड मध्ये आले असतील. म्हणून गाडी चालू करणं काळजी बाळगा. हा बघा या होतं
आहे ना बराच, हे सगळं बर्फच आहे ते व्हाईट हे ढग चाललं. ते जास्त चमकतं ते बर्फ आहे. हिमालय भाई, हिमाचल हे त्याला हिमालय बोलतात असते. ये अभी हम लोग ने लिया है मजा सनरूफ का. कसं वाटलं गाईस? जंगल एरिया है. आईस हे डोंगर आणि इथे डोंगराचे कसं कपच्या बघा, कधी पण भूस्खलन होऊ शकतो. आंबे आंबे अंडे आता का पण हॉर्न. खतरनाक रस्ता, डेंजर रस्ता भाई. आपण आलोय लास्सा धाबा दारच्या. दारच्यावरूनच इथून 2 फाटे बुकतात. आता थोडासा चहा पिऊ आणि काहीतरी पार्लेजी बिस्किट वगैरे खाऊ त्याच्यात, आणि मग आम्ही इथून निघू. जबरदस्त हॉटेल है, नजारा है हमारा. आता सध्या पावसाचा हे कमी आहे, नाही ते पूर्ण भरलेलं असतं पाण्याने. आता इथून जाणार आम्ही लेहला. लेह एवढा वळून जायचं, हे डोंगर पार करून त्या बाजूला. गाईस इथे गेलो आम्ही चहा प्यायला. नजारा काहीच बघू शकता कसं भूस्खलन झालं. फक्त दगडी असे कोणी हे नाही केलेली. बघा एवढा मोठा भूस्खलन होऊन एवढा मोठा ब्रिज बनविला, तो सुद्धा याच्याने तुटून गेलाय. डेंजर सिच्युएशन आहे. यो ब्रिज बनविला म्हणजे या बाजून त्या बाजूला जाण्यासाठी, पण एवढा भूकंप आल्याने हे सर्व तुटून गेलेलं. इथला रस्ते विस्कळीत झालेत. हे सर्व मिलिटरी लोकांनी बांधलेले आहेत. हे जेवढे असे ह्या कलरचे आहेत ना ब्रिज, ते सर्व मिलिटरीचे बांधलेले आहेत. आता इकडं थोडं ऑक्सिजन लेवल कमी होत चालली आमची, आणि आता यो नेटवर्क बी बंद झालं आहे.
सर्वांचे नंबर बंद झाले. पाणी की स्पीड में पहिले 11,000 फीट खाली होतो, आता 16,000 फीट वरती चाललोय आम्ही. जो येण्याचा रस्ता आहे मार्ग तो आमचा. बर्फ आता बर्फ वितळली, नुसतं बर्फ बघू शकता. काही 16,000 फीट वरती आलेलो आहे आम्ही. कापूर नाही तुला आता बर्फ होतो ना बर्फ. हॅलो हॅलो हॅलो. गाईस बर्फ बघायला भेटला 3 दिवसानंतर. 16,000 फीट आलो आम्ही. बघा गाडी पण चढत नाही आमची. ऑक्सिजन लेवल हे बघ, हे बघ, हे बघ कशी चादर बघा बर्फाची. हॅलो हॅलो हॅलो. कशी बर्फाची चादर. यस. तर गाईज फायनली आम्ही 16,000 फीटवर आलेलो आहे. आणि तुम्ही बर्फाचे कसे बनलेले आहेत बघा, दगडा बनल्यात बर्फाचे. तो रोड आहे मध्ये बघू शकता. एवढं थंडी बी जाम वाटते तशी, पूर्ण हातगार झालेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑक्सिजन लेवल लय कमी आहे इकडे. इथे असं आपण जास्त नाचू बिचू शकत नाही, काही नाही. तुम्हाला माहीत आहे की मला नाचायची लय सवय, पण डेंजर सिच्युएशन आहे भाई. काय बोलतो पृथ्वीराज? कसं वाटतंय एक नंबर. मध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतंय? किती फीट आले आपण? बरोबर. हा फोड 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 बघ भाई, बर्फ आहे बर्फ. एक घे पकड भाई. हा इकडे बघो. श्रावण मात्रे बघा आता काय करते बघा. बर्फ उचलतो भाई, बर्फ बरोबर. यो यस. है हमारे बाजू में जोड़ है भाई. अभी खत्म हो गया कहानी. मस्त मजा येत आहे. हे नको खोलू तो पाणी. एक सेकंड नाही पाणी येणार. गाईज बघू शकता मजा ही आहे लेह लडाखची मजा. लेह लडाखची मजा अशी बघ, एक नंबर. गाईज गाडी पण आमची ऑक्सिजन घेणं आहे. ओहो ओहो. तर गाईज आम्ही फायनली आलोय शंकुला पास. हा आहे शंकुला पास. शंकुला पासच्या इथे आलेलो आहे. शंकुला पासवर आलोय गाईज. 16,500 फीट वरती आलोय फायनली गाईज. गाईज बघा कशी बर्फाची चादर डोंगरावर पसरलेली आहे की म्हणजे आम्ही एकदम -0 डिग्रीमध्ये आहे भाई. हां खतरनाक. हां खतरनाक काम आहे भाई. आमची हालत खराब येते. डेंजर. ऑक्सिजन लेवल पण खतरनाक आहे भाई. असं बघू शकता तुम्ही बर्फाची चादर. म्हणजे आता बर्फ वितलाचा टाईम आहे. आता बर्फ परत नाही आहे, बर्फ वितळतोय.
हे बघ आमचे मेंबर बघ सोन्या भाई हाय भाई एन्जॉय क्रॉस खतरनाक काम आहे. तुम्ही पण या एकदा, साधा काम नाही भाई. दादा सांगतोय 16,580 फीट वरती तर गाईज बघा टेन जो बोलता ना टेन, हे टेन ते इथे ना आपण वस्तीला राहू शकतो. याच्यामध्ये 1000 ते 1200 रुपये यांचा हे बघ. लय मजा आली, लय मजा केली. लाईफची मजा इथे घेतली. रिस्टार्ट. हा जो पर्वत दिसतोय त्याला आणि गॉड माउंटेन असंही त्याला म्हणतात. तुम्ही बघू शकता एक उभा असा पर्वत, तो शंकराच्या आकाराचा दिसतोय. जसा शंकर मागे पाठ करून उभा आहे, तुम्ही बघू शकता. धन्यवाद. आणि त्याच्या बाजूला 10 आहे. 10th त्या 10 मध्ये आपण वस्तीला राहू शकतो. तर गाईज इथेशी ॲक्सिडेंट झालेला आहे, बघू शकता. तर गाईज आम्ही आलोय इव्हिनिंग. फायनली आम्ही पोचलो इथेशी. कॉर्नर लोक हाय. भाई आम्ही आलो इथे आता जेवण करायला. थोडं जेवण करू, नाश्ता करू आणि निघूया. एक प्लेट दो ना. एक प्लेट दो. गाईज फायनली जेवायला बसलोय. जाम भूक लागली. मनालीपासून निघलेलो, अजून काहीच खाल्लं नव्हतं आम्ही. दुनियात भाई अनिल शेटने मोमोज मागवले बघ. नूडल्स नूडल आणि बकऱ्याचं मटण. सगळं मिक्स आम्हाला वाटलं याकचं मटण नाही, कारण विचारला तर बोलतो नाही बकऱ्या का मटण नाही. बकरा पाडी बकरा मस्त. असं आलतं बाग जिवंत आहे अजून. योगाने तर लय फेवरेट होता. डोंगर बघला असाल, जम्मू काश्मीरचं डोंगर बघा, ते मार्बलचं हे सगळं मातीचं दाखवत होतं. हे काम जबरदस्त. सगळे ते जीवनाला आधी जरा काटा
भाई फायनली आपण जो लांबून डोंगर बघतो आता आपण पूर्ण टच झालो त्या डोंगराला आणि ती नदी बघू शकता तुम्ही. काय क्या नदी हे यार. झंस्कार रिव्हर जंस्कार रिव्हर 7 किलोमीटर इथून आता आपल्याला. हे बघा ट्रॅफिक टायमिंग संडेला ओपन असतो, वेनसडेला Open ते असतो. सकाळी 7 वाजता ओपन होतो आणि ऑल अदर डे क्लोज असतो. काही बघू शकता. काय 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 जिंदगी कधी बघितलं नाही कधी. जबरदस्त यार, जबरदस्त नजारा आहे. काय डोंगर पोखरले नाही यार, खतरनाक. काय डोंगर बोलायचं का काय बोलत आहे ना समजत नाही. काहीच बघू शकता. काय बोलायला शब्दच नाही येत. लाईफ मध्ये कधी येऊ ना कधी नाही परत इथे. पण पाहिलं की जगामध्ये काय काय आहे. काय यार काय गरज. बघा डॉगेश भाई, बघा डॉगेश भाई. रस्ता कसा घेऊ कसा खाऊ. तर काय आम्ही जम्पिंगच्या ह्याच्यात आलोय. बघू शकता डोंगराच्या. उत्तरियो सब ऊंचो आयो है, वापसी सब ऊंचो आयो है बंदो भाई. मला भीती वाटते मी नाही जाणार बाबा. डर लग रहा है भाई. यस मेरा वेट है 80 किलो गाइस. जंपिंग जंपिंग भाई डेंजर आहे काम आहे. डेंजर आहे आपल्याच्यात नाही होणार. लई बाबा डेंजर आहे. तर गाइस फायनली आम्ही पोहोचलोय मॅग्नेटिक हिल. अल्टिट्यूड. फायनली लेह लद्दाखच्या रोडला तुम्ही बघू शकता. सीमा सड़क संगम लेह लद्दाख चुंबकीय क्षेत्र में आपका स्वागत है. फोटोशूट चालू आहे. गाईज आम्ही लेहच्या गुरुद्वाराला आलोय. बघू शकता किती भारी लोकेशन. इथे गुरुद्वारा आहे एवढ्या डोंगरामध्ये. चला काही तिथे गुरुद्वाराला आल्यावर इथे सर्वांनी प्रत्येकाने पाया पडायला जायचं आहे आणि पहिले त्यांचे फेटे घालायचे. ते रुमाल बांधायचा तर आतमध्ये एंट्री नाही तर एंट्री नाही. वाव तिकडं वरती पण काहीतरी आहे मंदिर त्यांचं.
ਸੈਣੀ ਮਹਾਰਾਜ ਜਾਗ ਦੀ ਜੋਤ ਇਹ ਇਦਾਂ ਦੇ ਖੁਸ਼ੀਆਂ ਦੇ ਭੰਡਾਰ ਸਾਡੀ ਝੋਲੀ ਬਖਸ਼ ਦਿੰਦੇ ਨੇ ਜਦੋਂ ਅਸੀਂ ਝੋਲੀ ਅੱਡ ਕੇ ਇਹਨਾਂ ਤੋਂ ਮੰਗ ਕਰਦੇ ਹਾਂ ਜੋ ਮੰਗੇ थोड़े करो ठीक है ये भी गाईज बघू शकता इथे गुरुद्वारा आहे आणि ते जेवण वगैरे आहे इथे लंगर असतो जबरदस्त एकदम. आणि मेन म्हणजे माहिती आहे तेव्हा ना हे गुगल मॅप वगैरे काही नव्हता. नहीं होते ना गूगल मैप अरे एवढा हे नव्हता तर आम्ही ना गुगल मॅप 2014 वापरतात. अरे मी पण हो. तेव्हा बरेच आधीपासून वापरतो. आम्ही तर नव्हता वापरला एवढा माहित आहे. आम्हाला ना माहित पण नाही आम्हाला नक्की कुठे घेऊन चालले. अच्छा. रच्चेचा प्रवास होता ना रे आम्हाला त्यांच्या त्या गल्ल्या बिल्ल्या छोट्या आपला हॉटेलमध्ये कुठे होता? नेत होता. इथं होता इथे लेफ्टलाच पुढारी. इथेच नव्हता बाजूला. आपला कोणता रस्ता तुला आठवतं कसं इथं असंच कुठेतरी याच्या मागे होता. याच्या मागच होता. तो सातसंग हा सातसंग वरती Left hand वर. मार्केटच्या इथं जवळपास ना लेफ्ट साइडला माहित आहे एवढा मला. आतमध्ये होता ना गार्डन पण होता ना तिथे शेड. पण त्या टायमाला पण तिथंच थांबलो. तर गाईज फायनली आम्ही लेहला पोहोचलोय. आमचं हॉटेल आहे हॉटेल सातसंग. तसांकान. गाईज मस्तपैकी लेहला आलोय आम्ही. आरामात पोहोचलो एकदम. सकाळी निघालो 6 वाजता आणि फायनली आत्ता पोहोचलो आम्ही. फिरत 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 आलो. तर उद्यापासून लेह फिरायचं आम्हाला. ओके बाय. चलो मिलते. बघा कसे देवाची देण आहे बघा. आका डोंगर आहे व त्या डोंगराला होल पडून शेत काढून पाऊस बघा कसा आले. कोणी विचार पण करू शकत नाही. कुठेच तुम्हाला पाऊस दिसणार नाही काहीच दिसणार नाही. हा सीन बघू शकता तुम्ही गाईज. हे तिथनं पण येत असेल का? हा ना. तर तुम्हाला काय वाटतं? निसर्गाचा चमत्कारच आहे ना शेवटी. तर गाईज आम्ही लेहला आलोय आणि लेह मध्ये आम्ही बघा घरचं जेवण बनवायला घेतले. सोमनाथ म्हात्रे. आता काय ठेवलं भाई? भाई हा आपला कपडा नाही आहे. राईस. कपडा नाही रे. हा राईस. हा कपडे नाही. हा बघा राईस. राईस लेह मध्ये राईस आम्ही रूम मध्ये बनवायला घेतले गाईस. गपचूप मध्ये. आपल्याला काय घर घरचं खाऊ. पुढचा मेनू बघा. जेवण दाखवतो तुम्हाला कसं बनवते. काय नाही गाईस तुम्ही बघू शकता जेवण बनवते आम्ही जेवण बनवायला घेतले चोरून. तुम्ही बनवून देत नाही. आम्ही घरून शिगडी घेऊन आलो आणि ती शिगडी घेऊन सोमनाथनी जेवण बनवले. मटण आम्ही चिकन घेऊन आलो तिकडनं. आणि बघू शकता गाईज आज फायनली घरचं जेवण. घरचा तो घरचा. 2 दिवस झाले आम्हाला लय आठवण आली घरच्या जेवणाची. तर आज आम्ही विचार केला आज घरचं जेवण खायचंच काय कर. ओके भाई बघा कसा वास सुटला. असं आलं कधी जेवण करतो मी. नाही पाणी सुटले रे बाबा. रस्ता तर टाक थोडासा. टेस्टी. हा एक नंबर. थँक्यू अनिल शेठ बघ काय करतोय. आपला ब्लॉग बघतो वाटतं. बघतोस. आईचा बघ ब्लॉग बघतोय. हो काय तर तुम्ही पण ब्लॉग बघा. आपले 4-5 ब्लॉग येणार आहेत तर नक्की बघा. ते जम्मू काश्मीर लेह लडाख सर्वच. तर फायनली गाईज बघू शकता अनिल शेठने जेवण आम्हाला वाढून द्यायची सुरुवात केलेली आहे. आणि पृथ्वीराज आता आम्ही मस्तपैकी बसून खाऊ. भाई मटण दाखव ना. गावठी मटण लेह लडाख मध्ये. गावठी कोंबडा आणलेला. गावठी कोंबडा. गावठी तो घरचा गावठी. गावठी. तर बाई या तुम्ही पण जेवायला. पाणी सुटल्याच्या तोंडाला. आज रात जेवणार अख्खा भाताचा टोप पूर्ण पलटी. आज साप इकडे साप अंडी भांडी साप करून टाकू आज. ए सोम्या चांगला तूच येते गे. मतलब तू ही लेगा सर. लेगा साहब ऐसा नहीं चल बे. अरे यो भाई यो लेग पीस इकडे. तू आम्हाला बटाटी देते खाली. अरे लेग पीस करला.
अरे कोंबड्याचा मला पडता पहिले मुंडी बद आणि त्याचा भेजा म्हणा बद. आणि दुसरी गोष्ट उद्या ना आपली डालमुंडी करायची की बाबा. ए आगरी धमाका भाई जेवण आम्ही 2-3 वेळा झालो लेह लडाखला आलो पण असं जेवण कधीच जेवलो नव्हतो आम्ही. घरचा तो घरचा भाई. चला ओके बाय या तुम्ही जेवायला. हे साबण साबणे हो गाई जे बघा फिरायला यायचं तर अशी कामं पण करायची नुसतं येऊन पलगाव बसत नाही. बघा आमचं सावलेदार किती मेहनत करतात. भांडी कधी धुतली नाही पण आता धुतो भाई काय करणार. तुम्हाला ब्लॉग मध्ये बोललेलो मी. चल ओके बाय भेटू नंतर.